मंडळी, आमच्या तुरळगावचा शिमगा पाहायचा आहे का? चला तुम्हाला दाखवतो आमच्या तुरळगावचा शिमगा. मंडळी, घाई गडबड करत करत शेवटी आपण पहिलं माडाकडे पोचलो आहे. कसं आहे, मुंबईतून आलेला प्रत्येक चाकरमाने आहे ना, पहिलं आपल्या परिवाराला थोडंसं बाजूला सोडून पहिलं माडाकडे धावतो. माडाकडे जाऊन नंतर मग ग्रामदेवतेचं दर्शन घेतो, नंतर मग परिवारासोबत मिक्स होऊन जत्रा वगैरे फिरतो. सो तसंच काहीचं मी पण धावत आलो आहे. विहा आणि माझा सगळाच परिवार गाडीने पाठीमागून येतात. मी थोडंसं माडाच्या ठिकाणी आलो आहे घाई गडबड करत. चला तुम्हाला माड कसा तोडतात ते दाखवतो. चला, सगळेच गावातले ग्रामस्थ मंडळी, गावकरी माड असलेल्या ठिकाणी आलेत. यावर्षीचा माड तसा जवळच आहे. चला मंडळी, आता आहे ना माड तोडण्याची तयारी करतायत. सगळेच ग्रामस्थ मंडळी सगळे एकत्र गावगावकरी जमा झालेत, गोळा झालेत आणि आता फायनली माडाला रशी बांधून माड तोडण्याची तयारी करतात. त्या अगोदर त्या झाडाची पूजा केली जाईल. हाँ कर इकडे पुढे वर
माड तोडून झालं आहे आणि त्यानंतर आहे ना माडामध्ये पूर्ण गावाच्या मंडळींचा वेगवेगळ्या ठिकाणी मान असतो. तर पुढे काही मंडळी असतात गावातली, मध्ये काही मंडळी असतात आणि मग शेंड्याला पण काही मंडळी असतात. सो आमच्या वाडीतली मंडळी शेंड्याला असतात. शेंडा उडवायला मजा येते. थोड्याच वेळात हे माडाची मिरवणूक होळीपर्यंत जाईल, सानेपर्यंत जाईल. कशी मजा असते ते थोड्या वेळात तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल. ही माडाकडे ही खरी तर मजा असते. प्रत्येक मुंबईकर चाकरमानी या क्षणासाठी खास गावाला आलेला असतो आणि पहिलं तर सगळं काही सोडून माडाकडे आलेला असतो. माड नाचवण्यात जो काही आनंद असतो ना, भारीचा. भारी भारी.
फायनली माड ताण्यावरती आलाय आणि फायनली याला आता थोड्याच वेळात उभं करण्यात येईल. चला मंडळी, आताच आहे ना माड जागेवर येऊन पोचल्या, होळीच्या ठिकाणी येऊन पोचल्या. आता कसं आहे, माडाकडे जेवढी मंडळी असते तेवढे सगळेच ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेतात. चला आपण पण माडासोबतच होतो आणि मग आता ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेऊया. कारण आपण घाई गडबडीत आलो होतो, पहिलं दर्शन घ्यायचं दरवर्षी, पण यावर्षी माडासोबत होतो. आपल्यासोबत अविनाश पण आहे. अविनाश घाई गडबड आहे. चला चला मंडळी, श्रीदेवी आई वरदान देवीचं दर्शन झालं, मंदिरामध्ये छानपैकी दर्शन झालं. बाजूलाच असणारं श्रीदेव धावडेश्वर यांचं स्वयंभू महादेवांचं स्वयंभू मंदिर आहे. तर आपण या ठिकाणी देखील दर्शनाला शिमग्याला येतो तेव्हा मात्र नक्कीच येतो, कारण कसं आहे, महादेवांचं दर्शन घेतल्याशिवाय संपूर्ण दर्शन होत नाही. मंडळी छानपैकी दर्शन झालं आहे आणि आता ना माड थोड्याच वेळात उभा राहील. त्या अगोदर म्हटलं थोडंसं भरपूर ऊन होतं, तर इकडे ना दरवर्षीप्रमाणे आमच्या तुरळगावच्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा दिली जाते. सगळे मस्त की थंडगार पाणी पिऊया. चला मंडळी, माडाकडून आहे ना देवाचं आता दर्शन वगैरे घेऊन फायनली फॅमिली जवळ आलो आहे. माझी विया बघा जत्रेमध्ये बघते इकडे तिकडे, नाराज झाली म्हणजे नाराज झाली. काय वियाला लाल झाले टमॅटो. अरे उन्हात एकटी चालते कुठं पण. चला आमची आत्या पण आले, आरवलीतली आत्या आली आणि आमचा दादा पण आलाय, संतोष होता, धनश्री आली आमची. चला फिरायला जाऊया. चला विहाला फिरायला घेऊन आलो आहे. विहा ना खेळणी बघून आता बघा काय घेऊ का नाही तरी काय वय विहाला. चला सरबत प्यायला आलो आहे. विहा बघा सरबत कशी पिते, सगळं उकडतं. हा आत्ता जीव कुठेतरी गार वाटतं. चला मंडळी, आमच्याच गावातले विठ्ठलराव आहेत, त्यांच्या उसाच्या गाड्यावरती आलो आहे. जत्रेमध्ये मस्तपैकी थंडगार ऊस बसला, पब्लिक भारी आहे. तसं उसाचा रस प्यायला ना तो विठ्ठलरावांच्या इकडेच एकदम फ्रेश. आमची बिया पण तिथे निशी आली, निशी कांदा राहिला तिकडे, कांदा राहिला बघा. आमची धन्यवाद फेस आहे. मंडळी उसाचा रस तर प्यायलो. काय घे लिहायला आहे ना, आमच्या खेळणी भरपूर आवडायला लागलेत. बघा इकडे बघा, खेळण्याचं दुकानच घेऊन जाते, जिथे जाते तिथे खेळणी घेते. बाहुली हवे, आवडली काय, आवडली का? जा मस्तीवर. सोनालीला दमवलं आहे, सोनालीचं झाल बघा. विहाने आज जत्रेत भरपूर दमवलं आहे. विहा सगळ्याच दुकानात जाऊन काय ना काहीतरी उचलून घेऊन येते. विहा आमची आत्या बघा चायनीज मंचुरियन खाते आणि आमची वहिनी बा चायनीज मंचुरियन खाते. ए बाय, धनश्री पण आली आहे. ती बघ कशी खाते मंचुरियन. जाम दमवलं ना सोनाली. काय नको. चला मंडळी, माड उभा राहिला आहे. आता थोड्याच वेळात आहेत ना, आमच्या इकडे गावची एक पद्धत आहे, प्रथा आहे की होमाभोवती सगळेच नवविवाहित जोडपे फिरून होमात नारळ टाकतात. इतरही ग्रामस्थ मंडळी होळीभोवती फेरा घालतात. आपल्यासोबत अविनाश आहे. अविनाश
मजा आली काय? मजा येते, दरवर्षीप्रमाणे आलेलो आहे आणि भरपूर मजा येते. मेन इथं मला काय आवडतं माहिती आहे का, म्हणजे गावकऱ्यांचा सहभाग भरपूर आहे. हां. कारण बऱ्याच गावांमध्ये काय झालंय, शिमग्याला गावकरी येत नाहीत, पालखीला येतात. पण इकडे बघतोय तर सगळं बघा मैदान भरलेलं आहे आणि मजा येते. अविनाश आज बाहेरच्या बाहेर आलाय घाई गडबडीत. काय गडबड झालं, घरी जायला भेटलं. गेल्या वर्षी घरी आलाय. गेल्या वर्षी घरी मटण वडे सगळं खाल्लेलं. यावर्षी मंगळवार आलाय. त्यामुळे काय घरी जायचं त्रास घेतले नाही. बरोबर. पुढच्या वर्षी श्रीखंडपुरी खायला येऊ शकतोस तसा. काय नको, आई आहे, गडबड आहे, जायचंय. बट्टी येतोस का श्रीखंडपुरी खायला? उद्या 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 आम्ही मटण वडे खायला येऊ शकतो. या नक्की. कोंबडी वडे. कोंबडी वडे. तर कोंबडी शोधायला लागेल. उद्या बकऱ्याचं मटण नाही येऊ शकतोस. आपल्यासोबत अजून आपला मित्र आहे काशातला, सोचन कातकर म्हणून त्याचं युट्यूब चॅनल आहे. काय नावाने चॅनल आहे? कोकण एक संगमेश्वर म्हणून आहे. आपल्यासोबत असतो. मजा आली ना? मजा आली तर मंडळी, आमच्या तुळगावाच्या मी शिमगोत्सवामध्ये होतो, घरी जात होतो. अचानक खरं तर एक आवाज झाला, थांब म्हणून बाळा. तर या आजी भेटल्यात. आजी, तुमचं नाव सांगा. माझं राजगिरी सावलाराम पवार.
या आजीने आवाज दिला. सरपंच आम्ही माझी सरपंच. अरे बाप रे, किती मोठ्या व्यक्तिमत्व भेटलं. आई नमस्कार. खरं तर त्या आपल्या व्हिडिओ बघतात आणि त्यांनी सांगितलं मला, आवाज देऊन सांगितली आणि प्रतिक्रिया दिली. खरं तर आम्ही दरवेळी कुठे ना कुठे फिरत असतो. आम्हाला आमच्या कामाची पोचपावती काय असते, तर असं कोणी आशीर्वाद दिला ना की बरं वाटतं. आणि तुमच्या बुजुर्ग मंडळींकडून असं जरा आशीर्वाद मिळाला की आम्हाला पण अशा कामाला आमच्या जोर मिळतो, ताकद मिळते. असेच आशीर्वाद आई राहू द्या. परत भेटू आम्ही. भेटू पाया पडतो. चल हा भेटू. हरिकर वाडीतला मी टीव्ही वर बघितला होय. आमच्या. तर म्हणाला तुरल गाव माझा मागच्या टायमाला शिमगा झाला ना, हा तो टीव्हीवर आमच्या बघितलेला. होय. म्हटलं, हा माणूस मला ओळखीचा वाटतो. होय. काय मला माहिती नाही. तुरल माझा गाव ते सगळं सांगितलं, तुम्ही ऐकलं होतं. बरं. मग म्हटलं मला भेटेल काय, तो सजांचा आपला तुला देवाच्या भेटीने झालं. देवाच्या भेट आशीर्वाद. देवाच्या भेटीला आलेला म्हणून आपल्याला भेट झाली. हा आशीर्वाद. हा होय.